हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या संगीता पाटील चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या सर्व दिवसांची अतिशय उपयोगात येणारी माहिती सांगणार आहे. यावर्षी सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होणारी शारदीय नवरात्र गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या दिवसापर्यंत असणार आहे. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण कोणते 9 शुभ रंग आहेत, कोणते 9 नैवेद्य, 9 माळा, देवीच्या 9 रूपांची नावे इत्यादी सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर वरील सांगितल्याप्रमाणे सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्र सुरुवात होत आहे आणि ज्या वेळेस नवरात्रीचा प्रारंभ रविवारी किंवा सोमवारी होतो त्यावेळेस देवीचं वाहन असतं हत्ती. त्यामुळे या वर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे. देवीचं वाहन हत्ती आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं. दरवर्षी देवीचं वाहन हे वेगवेगळं असतं आणि या वाहनांचा वेगवेगळा अर्थ देखील लावला जातो. जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि लोक पीक येतं असं म्हटलं जातं. नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. या दिवशी तारीख आहे 22 सप्टेंबर 2025. वार आहे सोमवार. या दिवशीचा शुभ रंग पांढरा आहे. नैवेद्य आहे गाईची तूप आणि गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यात तुम्ही दाखवू शकता. देवीचे प्रथम रूपाचे शैल्यपुत्री नाव आहे. अंबा देवीला तसेच घटाला तुम्ही पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ घालू शकतात. दुसरा दिवस 23 सप्टेंबर 2025. वार आहे मंगळवार. या दिवशीचा शुभ रंग आहे लाल. नैवेद्यामध्ये साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ दाखवा. देवीचे दुसरे रूप म्हणजे द्वितीय रूप असते. ब्रह्मचारिणी नाव आहे. चामुंडा आणि देवीला तसेच घटाला तुम्ही गोकर्णाच्या निळ्या किंवा पांढऱ्या फुलाची माळ घालू शकतात. अत्यंत शुभ मानली जातात. गोकुळाची निळी किंवा पांढरी फुलं. त्यानंतर तिसरा दिवस आहे 24 सप्टेंबर 2025. वार बुधवार. या दिवशीचा शुभ रंग आहे निळा. नैवेद्यामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तुम्ही दाखवू शकतात. देवीचे तृतीय रूप म्हणजे चंद्रघटा नाव आहे. अष्टमुखी देवीला तसेच घटाला तुम्ही तुळशीच्या पानाची माळ घालू शकता. त्यामध्ये तुळशीच्या मंजरी आल्या तरीही चालतील. तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या प्रकारच्या फुलांच्या किंवा पानांच्या माळा आपल्याला नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये घटाला तसेच देवीला घालायच्या असतात. देवीचा किंवा नवरात्रीचा चौथा दिवस 25 सप्टेंबर 2025. वार गुरुवार. या दिवशीचा शुभ रंग पिवळा आहे. नैवेद्य गोड भजी. चतुर्थ रूप असते उष्ण मांडा नाव भुवनेश्वरी आणि चौथी माळ आपण देवीला लवंगाची घालू शकतो. घटाला देखील तुम्ही लवंगाची माळ घालू शकतात. 5, 7, 11 या संख्येमध्ये तुम्ही लवंग माळ घालू शकतात. फक्त लक्षात ठेवा लवंग हे फुलासहित असावे. तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगाची माळ अर्पण करायची असते. नवरात्रीचा 5वा दिवस याला म्हणतात ललिता पंचमी. या दिवशी तारीख आहे 26 सप्टेंबर 2025. वार आहे शुक्रवार. शुभ रंग हिरवा. नैवेद्य केळे किंवा लाल रंगाचे फळ, डाळिंब, सफरचंद. 5वे रूप स्कंद माता नाव ललिता आणि 5वी माळ जी देवीला किंवा घटाला तुम्ही घालू शकता ती म्हणजे लाल फुलांची, ज्यामध्ये जास्वंद, गुलाब, तेरडा किंवा लाल रंगाची जी सुवासिक फुलं असतात त्याची माळ घातली तरीही चालेल. आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला मी देत आहे ज्यामुळे तुमचा नवरात्रीच्या माळांमध्ये गोंधळ होणार नाही. लक्षपूर्वक ऐका. बघा 27 सप्टेंबर 2025. वार शनिवार. या दिवशी ललिता पंचमीची तिथी रात्री 10 वाजेनंतर संपूर्ण षष्ठी तिथी लागणार आहे. त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीची 6वी माळ किंवा षष्ठी म्हणून पाळता येणार नाही. अर्धी पंचमी, अर्धी षष्ठी अशी काहीशी स्थिती या दिवसाची आहे.
त्यामुळे नवरात्रीचा 6वा दिवस आपण दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी पाळायचा आहे। या दिवशीचा शुभ रंग राखाडी। देवीला आपण मद्याचा नैवेद्य दाखवू शकतो। देवीचे 6वे रूप कात्यायनी नाव महाकाली असे आहे। या दिवशी देवीला तसेच घटाला आपण बेलाच्या पानाची माळ घालू शकतो। तर तुमच्याकडे अगदी लहानसा टाक असेल किंवा लहानशी मूर्ती असेल तर फक्त बेलपत्र वाहिले आणि घटाला बेलाच्या पानांची माळ घातली तरीही चालेल। यानंतर नवरात्रीचा 7वा दिवस म्हणजे सप्तमी दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सोमवारी आहे। या दिवशीचा शुभ रंग नारंगी। या दिवशी देवीला कडाकणीचा नैवेद्य दाखवला जातो। देवीचे 7वे रूप काल रात्री नाव जगदंबा आणि 7वी माळ तुम्ही देवीला तसेच घटाला झेंडूच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची माळ घातली तरीही चालेल। बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या 7व्या माळेला पूर्णाचे दिवे देखील लावले जातात, तर त्याची आठवण इथे मी तुम्हाला करून देत आहे। यानंतर आता आपण नवरात्रीच्या 8व्या माळेची माहिती घेऊ, जो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। अष्टमी किंवा कन्यापूजनाचा दिनांक 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार। या दिवशीचा शुभ रंग मोरपंखी। नैवेद्य आपण देवीला खीरपुरी तसेच चण्याची सुकी भाजी म्हणजे हरभरे भिजून त्याची फक्त परतलेली सुकी भाजी आपल्याला करायची असते आणि ती खीरपुरी बरोबर देवीला दाखवायची असते। नारळ देखील तुम्ही त्या दिवशी फोडू शकता। देवीचे 8वे रूप महागौरी नाव नारायणी। 8वी माळ शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याच्या पानांची तुम्ही घालू शकतात। या दिवशी कन्यापूजन करायला विसरू नका। 9वा दिवस म्हणजे महानवमी। या दिवशी शास्त्रपूजन आपल्याला करायचं आहे। बऱ्याच ठिकाणी या दिवशी नवरात्रीचे उद्यापन देखील होईल म्हणजेच घटाचं विसर्जन होईल। यंदा 1 ऑक्टोबर 2025 रोजी बुधवारी नवरात्रीची 9वी माळ आलेली आहे। या दिवशीचा शुभ रंग गुलाबी आहे। देवीच्या नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ ठेवू शकतात। तीळ आणि गुळ अशा पद्धतीने देवीला नैवेद्य ठेवला तरीही चालेल। तिळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही ठेवले तरीही चालेल किंवा आंबाड्याची अथवा मेथीची सुकी भाजी त्याचबरोबर भाकरी किंवा चपाती असा नैवेद्य ठेवला तरीही चालेल। देवीचे 9वे रूप असते सिद्धिदात्री नाव आहे। रेणुका नवमी माळ लिंबाची असते। आपले जे खाण्याचे लिंबू असतं त्याची माळ किंवा उगवलेल्या धान्याची अथवा झेंडूच्या फुलांची माळ तुम्ही या दिवशी देवीला तसेच घटाला घातली तरीही चालेल। देवीला जर लिंबाची माळ करून घालणं शक्य नसेल तर फक्त एक लिंबू तुम्ही अर्पण करू शकतात। आता नवरात्रीची सांगता अर्थात शेवटचा दिवस म्हणजेच विजयादशमी। या दिवसाला आपण दसरा म्हणून ओळखतो। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा हा दिवस काही कुटुंबांमध्ये कुलाचारानुसार या दिवशी घट विसर्जन होते। या दिवशीची तारीख आहे 2 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार। या दिवशी सरस्वती यंत्राचे पूजन किंवा सरस्वतीच्या मूर्तीचे फोटोचे पूजन होतं। लहान मुलं म्हणजे विद्यार्थी दशेत असणारी मुलं पाटी पूजन करतात, वह्या पुस्तकाची पूजा करतात, वाहनांची पूजा आपण सर्वजण या दिवशी करत असतो। आपट्याची पानं सोनं म्हणून या दिवशी वाटली जातात। शस्त्रोल्लंघन रावण दहन देवीची तळी सुद्धा या दिवशी आठवणीने भरावी, त्याशिवाय देवीचा कुलाचार पूर्ण होत नाही। देवीची आरती करावी। महानैवेद्यामध्ये देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा। झेंडूची फुलं आंब्याची पानं यांचे तोरण दाराला लावावे। शेतकऱ्यांनी शेती अवजारांची पूजा करावी। शेत जमिनीला देखील नैवेद्य दाखवा। खरेदीसाठी नवीन व्यवसायासाठी हा अत्यंत उत्तम दिवस असतो। तर आजची हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा। चला तर मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ सर्वांना।